अकोटमध्ये युरिया आणि डीएपी खतासाठी शेतकऱ्यांना पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागत असून विशेष म्हणजे महिला शेतकरीही मोठ्या संख्येने रांगेत दिसत असून खत उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच अकोट शहरात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे। शहरातील विदर्भ कृषी केंद्र, खरेदी विक्री संस्था, बालाजी कृषी केंद्र, झुंझुनवाला कृषी सेवा केंद्र तसेच इतर कृषी सेवा केंद्रांवर पहाटे 3 वाजल्यापासूनच शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे चित्र समोर आले आहे। युरिया आणि डीएपी खताच्या खरेदीसाठी शेतकरी रात्रीपासूनच दुकानांसमोर येऊन थांबत असल्याचे दिसून येत आहे। एका आधार कार्डवर केवळ 5 पोत्यांचे वाटप होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे या रांगांमध्ये महिला शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला स्वतः खत खरेदीसाठी रांगेत उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले। पेरणीचा कालावधी जवळ येत असल्याने वेळेत खत मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत। दरम्यान कृषी केंद्रांवर मोठी गर्दी होत असली तरी पुढील काही दिवसात खताचा पुरेसा साठा उपलब्ध होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे।